व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला सहकार्य करणारे वरळी टायगर्स यांचे मालक साई चंचू यांचा सत्कार होत आहे. खरोखर सर तुम्ही आमच्या या विश्वमित्र क्रीडा मंडळाला पहिल्यांदाच प्रथमच तुम्ही मालक म्हणून आलात, पण खरोखर तुम्ही आलात आणि टायगर्स या संघाने आपला विजयी प्राप्त केला आहे. सर जरा आमच्या या सामन्यासाठी दोन शब्द बोलायचं आहे. साई सर तुम्ही या सामन्यामध्ये पर्व आपले चौथे आहे, त्या सामन्यामध्ये प्रथमच तुम्ही साई टायगर्स आपला वरळी टायगर्स या संघाचे मालक आहात आणि खरोखर पहिल्यांदाच तुम्ही आलात आणि या 3 वर्षाचा वनवास म्हणजे टायगर्सने काढला होता तो आज साई प्रसाद मयेकरने तो पार केलेला आहे विजयी करून. काय सांगाल तुमच्या संघाबद्दल? प्रथमतः विश्व मित्र क्रीडा मंडळ आयोजित वरळी प्रीमियर लीग हा वर्ष माझा पहिला होता. मी बोललो का अगदी टायगर दरवर्षी हारत असतो मला काहीतरी चान्स असेल बोललो टायगर असेल हारत एक तर मॅच जिंकेल ना. तर मी साईला धन्यवाद करतो की बाबा तू पहिली मॅच जिंकवलंस मला आणि माझी अपेक्षा आहे की बाबा पूर्ण टीमला की फायनल परत घेऊन ये बाबा. धन्यवाद धन्यवाद साई. सामना सुरू करायचा आहे. तिवारी यांना सामोर जातील ते वैभव पानवलकर. अंकित यादव अंकित बारा ना. तिवारी यांना सामोर जातील ते वैभव पानवलकर. स्वतःचा पहिलं आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतो तिवारी. तिवारी सांगू जातील ते निशांत. लेग साइड उडवायला एक धाव पूर्ण. गचाचं क्षेत्ररक्षण. दोन चेंडू 3 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावा झालेले आहेत वरळी चॅलेंजर संघाचे.
बरोबर आहे बा, किपरनी बॉल कलेक्ट केलेला आहे. कट लागली. पंचांचा निर्णय अंतिम राहील, लक्षात घ्या. पुढील समालोचक आपल्या मैदानाचे सिद्धेश शिंदे करतील. हॅलो हॅलो. नवीन फलंदाज येत आहेत कुणाल गावंड. ज्या खेळाडूची प्रत्येक प्रेक्षकाला आतुरता होती कधी मैदानात कधी फलंदाजी करेल. धावबाद होत आहेत त्या ठिकाणी निशान गावकर. आई बिगेट करण्याचा प्रयत्न होता, फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं आणि त्या ठिकाणी झेलबाद होत आहेत. सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला होता, फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं. तर नवीन फलंदाज येत आहेत यश. पहिलं षटक चालू असताना 2 हादरे बसले आहेत. निखिल तिवारी यांचा कालचा दिवस थोडासा कुठेतरी गच्चाळ गेला होता. या दिवशी मात्र त्यांनी चांगलं कमबॅक केलं. पहिलं षटक हाताळताना मात्र चांगली गोलंदाजी करत आहेत. वैभव पानवलकर सारखा मोठा फलंदाज बाद केला आहे आणि त्या ठिकाणी मला वाटतं कैलास आंबरे होते, त्यांनी सुंदर झेल घेतला त्या ठिकाणी. सूरज कनोजिया होते. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिलं षटक चालू असताना श्रीलंकाची धावसंख्या होते. एक चेंडू बाकी असले या षटकातील अजून. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या झाली होती 3. धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी असेल. नवीन फलंदाज येत आहेत यश चव्हाण. चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी आणि आपल्या जो संघ आहे वारसलेन या संघामधून खेळताना सुद्धा एक चांगले आणि धाकड फलंदाजी करतात. त्यांची सुद्धा आता वर्णी लागली आहे. 2 गडी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या 3. पहिलं षटक चालू असताना शेवटचं षटक बाकी असेल या षटकातील. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं आणि तितकं चांगला बॅकअप राकेश पाटील होते त्या ठिकाणी. राकेश पाटील यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाल्याची पंच खून करतायत. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 3. आदित्य बॉलर नेम. दुसऱ्या षटकासाठी ज्यांना आमंत्रित केलं आहे सूरज कनोजिया येत आहेत. कालचा दिवस पाहिला तर गाजवला होता. आजच्या दिवशी सुद्धा चांगले प्रयत्न करावे लागतील कारण दोन्ही संघ पहिला सामना हरलेले आहेत आणि हा करो या मरोचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. कारण जो संघ जिंकेल तो मात्र स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र स्पर्धेमधलं आपलं आव्हान मात्र जागा करून ठेवेल. स्ट्राईकला कुणाल गावंड.
बिगिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आदित्य फोपळणकर यांचं. एक धाव यशस्वी पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1ने पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होते ती 4. चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण प्रत्येक दोन्ही संघांचं एक स्वप्न असेल की आपला संघ जिंकावा आणि पुढील फेरीत प्रवेश करावा. त्यासाठी दोन्ही संघांचे मात्र अतिशय प्रयत्न चालू आहेत. यश बॅटिंगसाठी तर गोलंदाजीसाठी सूरज कनोजिया. बिगिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आदित्य फोपडणकर झेल खाली आणि तिसरा गडी बाद होतोय यश चव्हाणच्या माध्यमातून. कुशल गावण, कुणाल गावण यांचे बंधू. सुंदर झेल पकडलं त्या ठिकाणी आदित्य यांनी आणि तितकी सुंदर गोलंदाजी. ज्या आजच्या दिवशी ज्यांचा वाढदिवस आहे सूरज कनोजिया, विश्वामित्र क्रीडा मंडळाकडून त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यावेळेला सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी हलकेच्या पद्धतीने टटून काढला आणि त्या ठिकाणी मिसफील्ड राहुल मोरे होते. एक धाव यशस्वी पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वी पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या होईल ती 6. 2 बंधूंची जोडी मैदानात आणि त्या 2 बंधूंना मात्र एक चांगले प्रयत्न करावे लागते जिंकण्यासाठी. कुशल गावंड, कुणाल गावंड. सूरज यांचा पुढचा चेंडू कुशलसाठी. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता, स्लॉट मध्ये होता आणि प्लॉटच्या बाहेर पाठवला. कुशल गावण यांच्या बॅट मधून येतोय षटकार 6 धावांसाठी. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. एक चोरटी धाव यशस्वी पूर्ण होत आहे कुशल गावण यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी ओव्हर थ्रोचा हिट मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट कुशल गावण आणि कुणाल गावण यांच्या माध्यमातून. लेगबाज स्वरूपाच्या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 14. शेवटचा चेंडू षटकातील. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न होता. लांबवरचा षटकार मारलाय कुशल गावण यांच्या बॅट मधून. षटकार येतोय 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 20 धावा होत आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 20 आणि चॅलेंजिंग ओव्हर असेल. चॅलेंजिंग ओव्हरसाठी ज्या चॉईस गोलंदाज केला आहे तो बिपिन शुक्ला. तिसरं षटक चालू असेल चॅलेंजिंग ओव्हर. या षटकामधील 16 धावा काढण्याचं आव्हान असेल कुशल गावण आणि कुणाल गावण दोन्ही बंधूंना. कुशल गावण एक चांगली बहारदार फलंदाजी करतायत. 2 षटकं समाप्त झाली या ठिकाणी. धावसंख्या 20. 2 गडी बाद झाले आहेत. चांगलं कमबॅक केलं होतं निखिल तिवारी यांनी. 2 गडी बाद करून आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट मिळवून दिला होता पहिल्या षटकामध्ये. चॅलेंजिंग ओव्हर बिपिन शुक्ला आणि बॅटिंगसाठी कुणाल गावण. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता आणि त्या ठिकाणी प्रयत्न फसलाय. मोठं अपील केलं होतं मात्र पंचांनी ते अपील फेटाळून लावलं होतं. कुशल गावण यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर अजून 2 षटकार मारले तर वैभव इंदुलकर यांच्याकडनं 500 रुपयाचा किताब आला आपल्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव होता. बिपिन शुक्ला यांचा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. कुणाल गावण यांचा प्रयत्न कुठेतरी फसला. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहेत. थोडंसं यष्टांच्या मागे फिल्डिंग सेट करतात जितेंद्र पाटील. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्या ठिकाणी मिळतील धावा 4. चौकार येतो या षटकामध्ये. दुसरा चेंडू अजूनही 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. चार चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. कुणाल गावडे यांचा चांगला फटका होता फाईन लेगच्या दिशेने आणि त्या ठिकाणी 4 धावा अर्जित केल्या होत्या. पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आल्या आहेत. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. कुणाल गावण यांच्यावरती दारोमदार असेल. यावेळेला सुंदर फटका त्या ठिकाणी होता आणि याही चेंडूवरती 4 धावा येतील. हॅलो 3 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता असेल चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. कुणाल गावण एक बहारदार फलंदाजी करतायत. कुशल गावण यांनी 2 षटकार खेचले. या षटकार पाहायचं झालं तर कुणाल गावण यांनी सुद्धा 2 षटकार चौकार खेचले होते. चॅलेंज पूर्ण करण्यासाठीचा एक यशस्वी प्रयत्न करतायत. यावेळेला समोरच्या दिशेने केलं तर अलौंगी कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढलाय आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. सूरज कनोजे या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अजूनही 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. चांगला फटका त्या ठिकाणी होता. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारला होता. कुशल गावण यांच्याकडे चांगली फटकेबाजी आहे आणि सुंदर फटके त्यांच्या भात्यात आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. कुणाल यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसतोय. त्या ठिकाणी झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल बाद होत आहेत कुणाल गावंड.
फेअर डिलिव्हरी आहे आणि बाद होत आहेत कुणाल गावंड. नवीन फलंदाज मनीष यादव. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असेल चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. मनीष यादव यांना मात्र या चेंडूवरती षटकार खेचावा लागेल चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला होता विकास जयस्वाल यांनी. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. मनीष यादव यांची मात्र एक आगळे वेगळे बॅट पकडण्याची शैली आहे. एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि झेल बाद होत आहे. चॅलेंज मात्र अनसक्सेसफुल झालाय. हॅलो पाच मायनस म्हणजे 5च धावा मिळतील. 3 षटकं समाप्त होत आहे. संघाची धावसंख्या होती ती 25. नवीन फलंदाज वेदांत. कुशल गावंड यांच्यासाठी मात्र सुवर्ण संधी अजूनही चालू आहे. अजून 2 षटकार जर खेचले तर वैभव इंदुलकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तिसऱ्या षटकासाठी ज्यांना पाचारण केलंय ते स्वतः संघाचे कर्णधार राकेश पाटील. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात असतील. जो संघ जिंकेल तो पुढील प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. अटीतटीचे प्रयत्न करावे लागतील. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. कुशल गावंड 2 षटकारांशी खेळतात. आपल्या संघासाठी एक भक्कम आणि चांगली भागीदारी करतायत. राकेश यावेळेला फाईन लेगचे क्षेत्र त्या ठिकाणी निवडलं होतं. 1 धाव यशस्वी पूर्ण होते आणि त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तितकंच सुंदर फेक केली होती आदित्य फोपळणकर यांचं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव यशस्वी पूर्ण होत आहेत. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होते ती 26. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी वेदांत. थोडासा संघ कुठेतरी अडचणीत सापडला त्याला मग त्याच्यातून मात्र एक मार्ग शोधावा लागेल. कुशल गावंड आणि वेदांत वारेश यांना अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राकेश स्ट्राईकला वेदांत. चांगला चेंडू होता. अगदी नाकाजवळून चेंडू गेला होता आणि सुंदर कमबॅक केला आहे. चांगली गोलंदाजी करतायत राकेश पाटील स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी. समोरच्या फलंदाजाला मात्र विचार करायला लावणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू टाकतायत आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यष्टांच्या मागे जितेंद्र पाटील यांचं. धावसंख्या स्थिरावली ती 26 या धावसंख्येवरती. थोडासा रनअपमध्ये व्यत्यय आलाय.
सामना थोडासा संत गतीने चालतोय. पुढचा चेंडू राकेश यांचा, स्ट्राईकला वेदांत. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीच्या मागे जितेंद्र पाटील यांचं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. चांगलं यष्टीरक्षण सुद्धा करतायत आणि एक धाव मिळते. एक धाव यशस्वी पूर्ण केले कुशल गावंड आणि वेदांत वारेशी यांनी. आणि संघाची धावसंख्येला मात्र 1-1ने पुढे जाताना दिसते. या संघाची धावसंख्या होती ती 27. या षटकातील पाहायचं झालं तर अजूनही 3 चेंडू बाकी असतील. स्ट्राईकला कुशल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी सुंदर चेंडू. राकेश पाटील आपल्या संघासाठी एक चेंडू मात्र समोरच्या फलंदाजाला विचार करायला लावणारा टाकतायत आणि चांगलं कमबॅक पहिल्या विजयाच्या शोधात आहेत दुसरे दोन्ही संघ. त्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत. राकेश पाटील स्वतः कर्णधार. चांगली गोलंदाजी. एक अष्टपैलू खेळाडू आहेत राकेश पाटील. चार चेंडू आतापर्यंत पहिले 4 चेंडूमध्ये पाहायचं झालं तर 2च धावा दिल्या आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टीच्या मागे जितेंद्र पाटील आणि जेलबाद होत आहेत कुशल गावंड. नवीन फलंदाज आकाश गोदारे चांगली गोलंदाजी करतात. राकेश पाटील आतापर्यंत 5 चेंडू फेकले आणि 5 चेंडूमध्ये 1 गडी बाद केला आणि 2च धावा दिल्या आहेत. चौथं षटक ज्यांच्या खांद्यावर सुपूर्त केलं होतं स्वतः कर्णधार राकेश पाटील. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असतील आणि स्ट्राईकला आकाश गोदारे. या वेळेला पाहायचं झालं बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण मात्र नव्हता. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत त्या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण होत्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या होती ती 29. शेवटचं षटक बाकी असेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिलं षटक पहिला चेंडू होता त्या ठिकाणी. निखिल तिवारी यांचा 1 धाव पूर्ण होता. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे होईल. जाहीर संघाची धावसंख्या होईल ती 30. थोडासा संघ पाहायचं झालं तर अडचणीमध्ये सापडला आहे. आकाश गोदारे यांना मात्र येणाऱ्या 5 चेंडूवरती प्रतिहल्ले करावे लागतील कारण समोरचा संघ पाहिला तर एक चांगला आणि तगडा संघ आहे. त्या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज. पाहायचं झालं तर खूप असे अष्टपैलू खेळाडू आहेत आकाश यांच्यासाठी. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि यावेळेस 6 धावा आल्या आकाश गोदारे यांच्या बॅटमधून. चांगला फटका होता. उत्तुंग षटकार.
तर एक चांगली फाईट पाहायला मिळेल, कारण कुणाल गावण यांच्या संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाजीचा एक भरभक्कम खेळाडू आहेत. त्यांना मध्ये सुद्धा एक कशी गोलंदाजी करायची या मैदानाचा चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव कसोशीने प्रयत्न करावे लागतील. निखिल तिवारी, आकाश गोदारे. यावेळेला सुंदर कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू होता आणि त्या ठिकाणी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं बिपिन शुक्ला आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं आणि त्या ठिकाणी ओव्हरथ्रोच्या मध्ये अजून एक धाव मिळाली होती. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्येचा आलेख होता तो मात्र कुठेतरी पुढे जाताना दिसतोय. संघाची धावसंख्या होती ती 38. तीन चेंडू बाकी असतील. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि हो क्या बात आहे, सुंदर झेल पकडला त्या ठिकाणी. एका हातामध्ये झेल पकडला होता राकेश पाटील यांनी. झेल पकडला होता राकेश पाटील यांनी. चांगली गोलंदाजी केली होती आणि मात्र पाहायचं झालं तर फिल्डिंगमध्ये सुद्धा एक चांगला एफर्ट दिला होता, ज्याने एक षटकार खेचला जरूर होता. आकाश गोदारे त्यांच्यावरचा मात्र त्यांचा अडसर मात्र दूर केला होता तो निखिल तिवारी आणि राकेश पाटील यांनी. नवीन फलंदाज साहिल विडू. धाव संख्या झाली ती 38. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साहिल बिडू यांच्या बॅटमधून एक लांबलचक उत्तुंग षटकार येतो आहे. धाव संख्या झाली आहे ती 44 आणि चांगलं कमबॅक केलं होतं त्या ठिकाणी आणि पहिला इनिंग या ठिकाणी समाप्त होत आहे. संघाची धाव संख्या झाली आहे ती 44 आणि 45 धावांचं आव्हान असेल जिंकायला. वर्ली वॉरियर आणि वर्ली फायटर दोन्ही संघनायक टॉस साठी यायचं आहे. वर्ली वॉरियर आणि वर्ली फायटर. वर्ली वॉरियर आणि वर्ली टायगर यानंतर सामना होईल. दोन्ही संघनायक टॉस साठी या.
वर्ली वॉरियर आणि वर्ली टायगर टॉससाठी या. हॅलो हॅलो डीजे थोडंसं. तर टॉस होत आहे वर्ली वॉरियर आणि वर्ली टायगर. दोन्ही संघ पहिला सामना एक एक सामना हरलेत. एक एक सामना जिंकून पुढचा फेरीमध्ये जो प्रवेश करण्यासाठी हात करतील. प्रकाश किर यांच्या हस्ते टॉस होईल आणि साई प्रसाद मयेकर हे टॉस जिंकलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्यच सांगते की ते टॉस जिंकले आहेत. तर दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर मॅचला सुरुवात होते. स्ट्रायकर या संघाकडून सलामी जोडी मैदानात येते. जितेंद्र पाटील आणि आदित्य फोपळणकर. 45 धावांचं आव्हान दिलंय आणि ते 25 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. त्यासाठी सलामी जोडी मैदानात. तर गोलंदाजीसाठी वरळीचा वंडरबॉय कुणाल गावंड. तर मॅचला सुरुवात होते. स्ट्राईकला आदित्य, नॉन स्ट्राईकला जितेंद्र पाटील. पंचवीस धावांचं आव्हान दिलंय संघासमोर. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि त्या फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार घेतला होता. 4 धावा येतील. कुणाल गावण यांच्या चेंडूवरती मात्र चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. आदित्य फोपळणकर. काल सुद्धा पाहायचं झालं तर आदित्य याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार खेचले होते आणि आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभारण्यात एक खारीचा वाटा उभारला होता. आणि पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. वाईट चेंडू. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या होईल ती 5. तर दोन्ही खेळाडूंना विनंती असेल की पंचांचा निर्णय अंतिम असेल. जो पंच निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. वाईट चेंडू असेल हा. धावसंख्या झाली 5. पहिलं षटक चालू असताना थोडासा स्वैर गोलंदाजी कुणाल गावण यांची. स्ट्राईकला आदित्य. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 6. पहिलं षटक चालू असताना आदित्य फोपळणकर चांगली बहारदार फलंदाजी करतात. पहिल्या विजयाच्या शोधात दोन्ही संघ आहेत. स्ट्राईकला जितेंद्र पाटील. या वेळेला पाहायचं झालं तर
फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता. यश चव्हाण एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1-1ने पुढे जाताना दिसेल. संघाची धावसंख्या गेली 7. पहिलं षटक चालू असताना कुणाल गावण यांचा धावसंख्येचा 45 धावांचा पाठलाग करायचा आहे वरली स्ट्रायकर या संघाला. यावेळेला पाहिजे झालं तर कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू होता, त्या ठिकाणी 4 धावा मिळतील. चांगला फटका त्या ठिकाणी आदित्य यांचा. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याचा एक चांगला आपला मनसुबा होता, त्या ठिकाणी एक चांगला प्रयत्न केला होता आणि या 4 धावा येतील या चेंडूवरती. यावेळेला पाहायचं झालं तर कुशल गावण झेलखाली येत आहेत आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. उलट्या दिशेने पळत येऊन धावसंख्या होते ती 13 धावा झाल्यात पहिले षटक चालू असताना. अजूनही एक चेंडू बाकी असेल या षटकातील कुणाल गावण यांच्या. स्ट्राईकला आदित्य, नॉन स्ट्राईकला जितेंद्र. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 14. पहिलं षटक त्या ठिकाणी समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनगडीबाद 14. यानंतरचा होणारचा सामना वरली टायगर आणि वरली वॉरियर. तरी दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11 द्यायची आहे आणि साईप्रसाद मयेकर आपला निर्णय कळवायचा आहे. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 14. दुसऱ्या षटकासाठी कुशल गावण फिरकी गोलंदाज आहेत. चेंडूला वळण देण्याचं चांगलं कसब त्यांच्याकडे आहे. तर स्ट्राईकला आदित्य. पहिल्या षटकामध्ये कुणाल गावण यांचा चांगला खरपूस समाचार घेतला होता. कुशल बॅटिंगसाठी आदित्य. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि जेल बाद होत आहेत. पहिलाच गडी बाद होतो आहे. सुंदर वळण दिलं होतं. आदित्य भोपळणकर बाद. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. हॅलो हॅलो नवीन फलंदाज हॅलो नितेश वाघदरे. नवीन फलंदाज नितेश वाघदरे. कुशल गावण यांच्या पहिल्याच चेंडूवरती गडी बाद होत आहेत. तितकं सुंदर यष्टीरक्षण यष्टीच्या मागे निशान गावकर यांचं. डीजे भोंडे.
नवीन फलंदाज नितेश वागदरे. याही ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि झेल सुटलाय त्या ठिकाणी. सुंदर झेल त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र सुशील यांच्याकडून झेल सुटलाय, जीवदान दिलाय. आता मला दिवसलाय, आता तू ये फक्त. मी बोलत नाही, ते तुमचेच बोलतात. हॅलो हॅलो. धावसंख्या झाली ती 15. स्ट्राईकला जितेंद्र. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि थोडेसे विट झालेत वैभव पानवलकर. 4 धावा मिळते त्या ठिकाणी. 4 धावसंख्या झाली ते 19. सुंदर चेंडू होता, मात्र झेल त्या ठिकाणी यष्टीरक्षण थोडंसं गचा झालं होतं वैभव यांच्या माध्यमातून. 4 धावांचा एक भुर्दंड भरावा लागेल. धावसंख्या झाली ती 19 आणि या ठिकाणी रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता आणि चेंडू मात्र सक्सेसफुल सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. आपल्याला काय बोलायचं ना. 4 धावा मिळतील. हाही चेंडू यशांच्या खूपच बाहेर. 1 धाव ॲड होईल संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या होईल ती 24 धावा. अजून 21 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. धावसंख्या झाली ती 24. हाही चेंडू पाहायचं झालं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थोडंसं यशाच्या मागे यष्टीरक्षण थोडंसं हे झालं होतं. धावसंख्या झाली ती 25. 20 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नितेश वागदरे स्ट्राईकला. सुंदर चेंडू होता आणि त्या ठिकाणी 1 धाव नाही हल्ले. निर्धाव चेंडू टाकलाय. धावसंख्या झाली आहे ती 25 धावा झाल्यात. अजूनही जिंकायला 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. वर्ली टायगर साई प्रसाद मयेकर आपला प्लेइंग 11 द्यायची आहे. साई प्रसाद मयेकर आपली प्लेइंग 11 द्या. दोन षटकं त्या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 25. अजूनही 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. तिसरं षटक हे चॅलेंज ओव्हर असेल. त्यासाठी साहिल बिडू येत आहेत. 16 धावा कराव्या लागतील. 16 धावांचं आव्हान असेल.
पहिला चेंडू यष्टांच्या खूपच बाहेर. धावसंख्या 1ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती. वाईट चेंडू होतोय पहिलाच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सुंदर झेल पकडला होता वेदांत वारेशी यांनी. आणि 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा होता. नंतर पुढचा चेंडू फायनल चांगलं कमबॅक साहिल यांनी केलं आहे आणि त्या ठिकाणी सुंदर झेल पकडला होता वेदांत यांनी. नवीन फलंदाज विकास जयस्वाल. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार येतोय. सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी. थोडंसं वेट झालं होतं आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं. 1 धाव येते. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. साहिल स्ट्राईकला नितेश. हाही चेंडू पाहायचा सुंदर टाकला होता. तितकं सुंदर यष्टीरक्षण सुद्धा केलं होतं वैभव यांनी. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी एका चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. षटकार खेचून सुद्धा चांगलं कमबॅक केलं होतं साहिल यांनी. हाही चेंडू पाहायचा झाला तर सुंदर पद्धतीने हाताळला होता. चांगलं चांगलं त्या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. बारा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. बघूया 4 धावा दिल्यात या षटकामध्ये. साहिल भिडू यांनी एक गडी बाद केला होता. धावसंख्या झाली ते 29. 12 चेंडू आणि 16 धावांचं असं आव्हान असेल.
12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज कुशल गावण. स्ट्राईकला विकास जयस्वाल. विकास जयस्वाल यांच्याकडे सुद्धा एक चांगली क्षमता आहे लांबच लांबवरची षटकार खेचण्याची. बारा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. यानंतर होणार सामना वर्ली टायगर विरुद्ध वर्ली वॉरियर. मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता. अलॉंग दी कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 वर जाईल. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. कुशल गावण यांना मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये करामत करावी लागेल. समोरचे जे फलंदाज खेळतात त्यांना मात्र जखडून ठेवण्यात यशस्वी चेंडू टाकावे लागतील, कारण दोन्ही संघ पहिल्याच विजयाच्या शोधात आहेत. जो संघ हा सामना पराभूत होईल तो संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. त्यामुळे कसोशीने प्रयत्न करावे लागतील दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघांना. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला नितेश वागदरे, नॉन स्ट्राईकला विकास जयस्वाल. दोन्ही एक धाकड फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत. मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता. यष्टीरक्षक थोडेसे वीट झाले होते. एक धाव. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वैभव यांचं. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1-1ने पुढे जाईल. त्यांना दिसेल संघाची धावसंख्या होईल ती 31. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता जिंकायला. स्ट्राईकला विकास. समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू होता. त्या ठिकाणी एक धाव यशस्वी पूर्ण होते आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आणखी 1 धावेने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल ती 32. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल जिंकायला. दोन्ही संघ मात्र आपले प्रयत्न दाखवत आहेत. सामना सोडायला मात्र तयार नाहीत कुणाल गावड यांचा संघ. हाही बिगेट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी झेल खाली आणि सुंदर झेल पकडला होता. नितेश वागदरे बॅक टू द पॅव्हेलियन. यस धन्यवाद डीजे. तर चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करणारं षटक कुशल गावण यांचा. मोठा मासा गळाला मिळाला आहे. सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला होता वेदांत यांनी. आपल्या फिरकीचं जादू मात्र दाखवले या ठिकाणी. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. थोडीशी रंगत सामन्यामध्ये येते. कुशल गावण सहजी सामना सोडायला तयार नाही आहेत. चांगला प्रयत्न. अजून थोडीशी धावा असत्या तर अजून मजा आली असती. मात्र 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू. हाही चेंडू पाहायचा झाला तर सुंदर होता. त्या ठिकाणी कुशल गावण आपल्या फिरकीची जादू दाखवत आहेत. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहेत. थोडीशी दुखापत झालेली आहे यष्टीरक्षक निशांत गावकर यांना. कुशल गावण यांचा तिखट मारा. 5 चेंडू फेकले आतापर्यंत. 5 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर 3च धावा दिल्यात. एक गडी बाद सुद्धा केलाय. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता जिंकायला. धावसंख्या झाली ती 32. नवीन फलंदाज कर्णधार स्वतः ज्यांनी गोलंदाजीमध्ये करामत दाखवली होती.
एक झेल सुद्धा सुंदर पकडला होता राकेश पाटील. शेवटचा चेंडूवरती मात्र नजर असेल. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता जिंकायला. राकेश पाटील, कुशल गावणे यांच्यासारखं तगडं आव्हान असेल समोर. आणि हा मोठा फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि आउट ऑफ द पार्क. राकेश पाटील यांच्या बॅटमधून षटकार येतो आहे. सुंदर फटका त्या ठिकाणी, उत्तुंग षटकार आलाय राकेश पाटील यांच्या बॅटमधून. एक भरीव आणि चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. गोलंदाजी सुद्धा चांगली केली, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं केलं. आणि आता पाहायचं झालं तर एका चेंडूमध्ये षटकार सुद्धा चांगला खेचला होता. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला विकास जयस्वाल, नॉन स्ट्राईकला राकेश पाटील, तर बॉलिंगसाठी मनीष यादव. धावसंख्या झाली ती 38. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. मनीष यादव बॉलिंगसाठी. मोठा फटका त्या ठिकाणी आणि 6 धावा षटकार येतोय. 1 धावाची आवश्यकता असेल जिंकायला. बेगीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि वैभव पानवलकर झेल खाली आले आहेत. बाद होत आहेत. 1 धावेची आवश्यकता असेल. चार चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता असेल. या टुर्नामेंटचा पाहायचं झालं तर टोटल 98 सिक्स मारले गेले आहेत या टुर्नामेंटमध्ये. आणि हा सामना मात्र जिंकलाय तो. वॉली स्ट्रायकर या संघाने हा सामना जिंकलाय.